साबुदाणा वडा खिचडी बनवते का? बनवते. ओके. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आर न्यू व्लॉग हेल्दी टिफिन आयडियाज एपिसोड 2. म्हणजे आपण आज साबुदाणा खिचडी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत मिरची, बटाटे आणि शेंगदाण्याचं कूट. इतक्या झटपट बनतं हे. 3 चमचे तेल गरम करून त्यात आपण बारीक चिरलेले बटाटे टाकायचे आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं सोनेरी रंग येईपर्यंत. त्यात थोडंसं मीठ टाकायचं, काळजीपूर्वक मीठ टाका. नंतर साबुदाणा ॲड केल्यानंतर आपल्याला परत थोडंसं मीठ ॲड करायचं असतं, त्यामुळे ह्याच्यात थोडंच टाकलं तरी चालेल. सोनेरी रंग आल्यानंतर त्यात मिरची टाकायची. मिरची चांगली परतून घ्यायची आणि 2-1 मिनिट मिरची परतून झाली की मग त्यामध्ये आपण साबुदाणा ॲड करायचा. असं गोल्डन कलर झालं की बटाटाला चमच्याने कट करून बघायचं. जे कट झालं की मग आपण मिरची टाकायची. आता आपण याच्यामध्ये साबुदाणा ॲड केलं आहे आणि त्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचं मिरची आणि बटाट्यासोबत. 2 मिनिट परतल्यानंतरच शेंगदाण्याचं कूट टाकायचं, नाहीतर मग शेंगदाणा कूट कसं आपल्याला कमी पडल्यासारखं वाटतं आणि नंतर परत करत बसायला टाईम पण नसतं. त्यामुळं मग 2 मिनटं ह्याला परतून त्यानंतर वरून शेंगदाणे कूट ॲड करायचे. शेंगदाणा कूट ॲड करून फक्त आपल्याला स्टर करायचं आहे जोपर्यंत आपले साबुदाणा व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत. कारण की मग जास्त चावण्यासारखे झाले तर मग मुलं खात नाहीत आणि हे अशी सुटसुटीत साबुदाणा खिचडी होण्यासाठी तुम्ही रात्रभर साबुदाणा भिजत घालू शकता, जेणेकरून ते फार छान भिजतात. मला टाईम नव्हतं म्हणून मी सकाळी भिजत घातले होते. 4 ते 5 तास भिजत घातल्यानंतर अशी सुटसुटीत साबुदाणा खिचडी तयार झाली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.